नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. युक्रेन रशिया संघर्षाविशीं रोखडेच आनी शांततापूर्ण निराकरणा खातीर भारत वचनबद्ध आसा आनी ह्या संदर्भात शक्य ते सगळे योगदान दितलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. युक्रेनाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांचे कडेन दूरध्वनीवेल्यान संवाद सादतना प्रधानमंत्र्यांनी संघर्षाच्या बेगोबेग आनी शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेविशीं भारताची भूमिका कायम आशिल्ल्याचें सांगलें. संस्कृती मंत्रालयान आज नवी दिल्लीत हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत एक तिरंगा बायक रॅलीचें आयोजन केलें. संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, मंत्री किरेन रिजिजू, संजय सेठ आनी दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता आनी हेरांनी ह्या रॅलीचें फुडारपण केलें. ही रॅली स्वतंत्रता दिसा आदीं मनोवपी वर्सुकी उत्सवाचो एक वांटो. हे वेळार मंत्री शेखावत हांणी सांगलें की कसो तिरंगा देशाक एक सुत्रान बांदता आनी आमकां देशा खातीर आपले प्राण अर्पण करप्यांचो उगडास करून दिता. दिल्लीची मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी म्हळें की भारत माता की जयची घोशणा पुराय वातावरणात गुंजताली आनी ही प्रत्येक काळजाच्या भारता विशीं वाडटी देशभक्ती दर्शयता. बहुत धन्यवाद करती हूँ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, जिन्होंने इस राष्ट्रीय उत्सव को हर घर का उत्सव बना दिया. हर घर तिरंगा के माध्यम से आज बच्चा बच्चा राष्ट्रीयता की भावना को अपने अंदर लेकर के चल रहा है. वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधी पक्षांच्या गोंधळाक लागून लोकसभा दनपार 12 मेरेन तर राज्यसभा दनपार 2 मेरेन तहकूब केली. लोकसभेचें कामकाज सकाळी 11 वरांचेर सुरू जालें तेन्ना विरोधी सदस्यांनी घोशणाबाजी सुरू केली आनी तांच्या गोंधळाच्या वातावरणात ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी हांणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सभाघरांच्या बांदकामाकडेन संबंदीत प्रस्नाचें उत्तर दिलें. राज्यसभेतूय अशेंच दृश्य पळोवंक मेळ्ळें. राज्यसभेचें कामकाज सकाळी 11 सुरू जालें तेन्ना उपसभापती हरिवंश हांणी शून्य वर सुरू करपाचो प्रयत्न केलो. तेन्ना निशेध करपी सदस्यांक तांच्या सुवातेर परत वचपाचें आनी सभाघराक शून्य वर सुरू करपाची परवानगी दिवपाचें परत परत आवाहन केलें. गोंधळ सुरू उरिल्ल्यान उपसभापतींनी सभाघर दनपार 2 मेरेन तहकूब केलें. No, please. The House stands adjourned to meet at 2 p.m. जैव इंधन आनी हरीत हायड्रोजनाचें उत्पादन आनी वापर वाडयल्यार भारत उर्जा निर्यात करपी देश थारूंक शकता अशें केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. जागतीक जैव इंधन दिसा निमतान काल पुण्यात बायोवर्स उपक्रमाच्या उक्तावणा वेळार गडकरी उलयताले. मैंने कहा हमारे यहाँ सब शुगर फैक्ट्री वालों को बॉयलर में बगास जलाने के बजाय बगास से सीएनजी बनाओ बायोडाइजेस्टर में डालकर, और सीएनजी के बजाय अगर आगे चल जाए तो हाइड्रोजन बनाओ. हमने अभी रिसेंटली हाइड्रोजन का पायलट प्रोजेक्ट शुरू किया है 10 रूट पर. तो हाइड्रोजन इज अ फ्यूल फॉर द फ्यूचर, और हाइड्रोजन के कारण जो ग्रीन हाइड्रोजन है, मुझे लगता है कि हमारे देश की तस्वीर बदल जाएगी. जागतीक हत्ती दिन आयज मनयतात. जगातले जवळजवळ 60% रानटी हत्ती भारतात रावतात. हांगा 33 हत्ती राखीव आनी 150 हत्ती कॉरिडोर आसात. ह्या उत्सवाचो एक भाग म्हूण केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव आयज कोयंबतुरांत जावपी उत्सवांत सहभागी जाले. भारतीय हवामान खात्यान आयतार मेरेन जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान रेड अलर्ट जारी केला. भुंयकाप आनी हुंवाराची परिस्थिती आशिल्ल्या ह्या राज्यांनी वचचें न्हय असो सल्लो आयएमडीन दिला. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना आयएमडीचे वरिश्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर.के. जैनामानी हांणी सांगलें की फाल्यां सावन तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड हांगाय घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. बुद्धीबळांत भारताच्या दिव्या देशमुखान बायलां स्पीड बुद्धीबळ अजिंक्यपद 2025त चीनाच्या लेई टिंगजीक 10-3 अशें हारोवन आपली मजबूत दौड सुरू दवरली. ऑनलायन स्पर्धेत दिव्यान 8 जैत, 4 अनिर्णीत आनी एका पराभवा सयत वर्चस्व गाजयलें. तिचो मुखावेलो खेळ जागतीक क्रमवारीत पयल्या क्रमांकाची हौ यिफान आड जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.